नमस्कार, शुभप्रभात. बघू शकता मित्रांनो, आता हे जे दिसणारं जे चित्र वगैरे आहेत, पुतळे आहेत, ते बसवकल्याण येथील महात्मा बसवेश्वर महाराजाच्या पुतळ्याच्या डाव्या साईडला हे सगळे पुतळे आहेत, जे की बसवेश्वर महाराजाने कोण्या समाजासाठी काय योगदान केलेलं आहे आणि काय बसवेश्वर महाराजाच्या काळात काय शासन किती छान होतं बसवेश्वर महाराजाचा. आणि बसवेश्वर महाराजाला खूप असा काय वाईट प्रवृत्तीच्या लोकांकडून त्रास झालेला आहे. या सगळ्या चित्र याच्यात दाखवलेले आहे. तुम्हाला सांगतो मी, आता दीक्षा दिलेली आहे. शेतकरी खळं करताना आहे, कोणी मळताना आहे, तर कोणी घागरमाळा तयार करताना आहे, कोणी दूध काढताना आहे, कोणी मडकी तयार करताना आहे. तर वेगवेगळ्या जातीची जे कष्टकरी होते, जे जेणेकरून लोहार, सुतार, चांभार असे वेगवेगळे खळे करणारे शेतकरी, वैद्य आणि भिक्षा मागणारे असे वेगवेगळे इथं चित्र आहेत, तुम्ही बघू शकता. जसं की घर बांधणारे कामगार, आयुर्वेदिक दवाखाना, लोहार वेगवेगळे काम करताना दाखवलेले आहेत. कुंभार मडके बनवताना, नृत्य जे पहिलं होतं, आपण पहिलं लावण्या वगैरे म्हणतो, ते नृत्य करणारे पण आहेत त्याच्यात. लोहार, सुतार, वेगवेगळे जाती धर्माच्या लोकांचे तिथे पुतळे केले आहेत. आणि जिचं जे काम आहे ते कामसुद्धा याच्यात दाखवलेलं आहे, तुम्ही बघू शकता. जसं की आडतवाले, दूध काढणारे शेतकरी, लेकरू, गायचं वासरू ओढणारे, गोटा, वेगवेगळ्या प्रकारचे. आणि जे आयुर्वेदिक पद्धतीचे उपचार होता, जे ऋषीमुनीच्या काळात, ते आयुर्वेदिकचार्य बी होते. असे वेगवेगळे त्याच्यात चित्र आहे, तुम्ही बघू शकता. आणि हे मी शूट केलं आहे बसवकल्याण येथील.